नमस्कार. प्राध्यापक प्रकाश पवार यांनी लिहिलेला आणि सकाळ समूहाने प्रकाशित केलेला सकल जनवादी छत्रपती शिवराय हा ग्रंथ सध्या वाचतोय मी. अतिशय वेगळ्या प्रकारची मांडणी सरांनी यामध्ये केलेली आहे, जी आपल्याला वाचायला मिळते. अनेक नवीन संदर्भ आणि दाखले यामध्ये आहेत आणि त्या आधारे शिवचरित्रामधील अनेक प्रसंगांकडे, वेगवेगळ्या घटनाक्रमांकडे एका वेगळ्या व्यापक दृष्टीनं पाहायला आपण सुरुवात करतो. तुम्ही अजून हे वाचलं नसेल तर जरूर वाचा. त्याआधी सरांनी राजमाता जिजाऊ सकल जनवादी क्रांतीच्या शिल्पकार हा ग्रंथ सुद्धा लिहिला, तोही सकाळनेच प्रकाशित केलेला आहे, तोही जरूर वाचा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नक्की गुरु कोण हा प्रश्न कधीही त्यानंतर तुमच्या मनामध्ये अजिबात उभा राहणार नाही. कोणीही त्याबाबत तुम्हाला संभ्रमित करू शकणार नाही. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे आणि जिजाऊ माँसाहेब हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षक, गुरु, मार्गदर्शक असं सगळं काही होते. त्याशिवाय दुसरं कुणीही त्या स्थानी अजिबातच नव्हतं. ही बाब हे ग्रंथ वाचल्यानंतर कायमच्यासाठी तुमच्या मनामध्ये क्लिअर होऊन जाईल. ते असो, तर सकल जनवादी छत्रपती शिवराय हा ग्रंथ वाचत असताना एक ठिकाणी थांबलो. तो परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचला. तो असा आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. धर्म संकल्पनेचे विविध अर्थ आहेत. स्वधर्म पालन असा एक परंपरागत अर्थ आहे. भोसले, निंबाळकर, जाधवराव, शिर्के, गायकवाड या घराण्यांनी महाराष्ट्र धर्म संकल्पनेचा अर्थ मात्र यापेक्षा अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि सकल जनवादी लावलेला होता. स्वराज्य, स्वराष्ट्र, स्वभाषा, स्वधर्म, स्वत्व ही या महाराष्ट्र धर्माची मुख्य सूत्र होती. जिजाऊंनी यामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल केले. त्यांनी महाराष्ट्र धर्माच्या प्रवाहाला मूल्याधारित रंगरूप दिलं. त्यांनी महाराष्ट्र धर्माच्या पाठातून समता, न्याय, बंधुता, सहिष्णुता, ऐक्य, सचोटी अशा मूल्यांचं पाणी खेळवलं. या पाण्याचा, विचारांचा म्हणजे आग्रह राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, सांस्कृतिकीकरण अशा सर्वच क्षेत्रात धरणं आणि त्यासाठी एकजुटीने, एक दिलाने आवश्यक संघर्ष करणं म्हणजेच महाराष्ट्र धर्म होय, अशा प्रकारची मांडणी जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी केली. या महाराष्ट्र धर्माच्या पाठात पाणीपिटी सर्व जाती धर्म या तत्वाशी सुसंगत असं वर्णन शिवरायांच्या पाठात पाणीपिटी सर्व जाती धर्म असं एका शाहिराने केलेलं आहे. शिवचरित्रापासून आपण काय शिकावं हा जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकामध्ये त्या कवनाचा उल्लेख आहे. शिवाजीच्या तळ्यात पाणीपिती सर्व जीव, तिथे नाही भेदभाव. इतके व्यापक आणि सर्व समावेशक स्वरूप महाराष्ट्र धर्माला दिलं ते शहाजीराजे आणि जिजाऊंनीच, असं प्राध्यापक प्रकाश पवार यांनी या ग्रंथामध्ये अनेक दाखल्यांसह नोंदवून ठेवलेलं आहे. ते वाचतानाच मला नुकतीच म्हणजे 2-3 दिवसांपूर्वीच मराठी अभ्यास केंद्राने समाज माध्यमांवरती केलेली पोस्ट आठवली. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, तर मराठी भाषा आणि महाराष्ट्र ही ज्याच्या केंद्रस्थानी आहे, ज्ञानबा तुकोबा आदींचा ज्याला सांस्कृतिक वारसा आहे, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी विचार हा ज्याचा पाया आहे, जाती धर्माच्या भेदभाववादी वर्चस्ववादी आचरणाला ज्याचा विरोध आहे आणि धर्मपंथ जात एक मानतो मराठी ही ज्याच्या अनुयायांची भाषिक ओळख आहे, असा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी, जातीअंतवादी, पर्यावरण स्नेही, वैज्ञानिक जाणीवेचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्म हा उपासना धर्म नाही, प्रादेशिक समाज धर्म आहे. विशिष्ट समाजाची वैशिष्ट्यपूर्ण भाषिक सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आचरणाचा धर्म आहे. राष्ट्रीयत्वाबरोबर वैश्विकतेचं भान असलेला स्थानिक जीवन धर्म आहे. जीवनाची अनन्यता, बहुविधता जपत एकतेचा संदेश देणारा प्रदेश धर्म आहे. ऐकलत? तुम्ही अजून फॉलो करायला सुरुवात केली नसेल तर मराठी अभ्यास केंद्राचं फेसबुक पेज
एक्स, इंस्टाग्राम सगळीकडे ते आता हा एपिसोड पाहून झाला की लगेच आठवणीने लाईक करा आणि फॉलो करायला सुरुवात करा प्लीज. हा विषय मला आज का घ्यावासा वाटला, त्याला कारण ठरलं ते सुद्धा मराठी अभ्यास केंद्राचे सर्वेसर्वा आणि मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म यासाठी मागील काही काळापासून ज्यांनी प्रचंड जागर चालवलेला आहे महाराष्ट्रभर, त्या प्राध्यापक दीपक पवार यांची अत्यंत उद्विग्न मानसिकतेमधील एक पोस्ट. तो देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत लाडका, ज्यानं उद्धव ठाकरे यांच्याविषयी अतिशय अर्वाच्य असे शब्द एकदा नव्हे तर अनेकदा वापरले, ज्याने एकनाथ शिंदे आणि गँगला सुरत, गुवाहाटीला नेण्यासाठी सगळी व्यवस्था आणि संरक्षण उभं करण्यासाठी मदत केली, ज्याने उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, आणि त्यानंतर ज्याने समाज माध्यमांवरती प्रचंड मगरूरपणा दाखवणाऱ्या अनेक पोस्ट केल्या, उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना वारंवार ज्यानं प्रचंड डिवचलं, त्याच मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत आदित्य ठाकरे जाऊन सहभागी होतात. म्हणजे राज ठाकरे तिथे गेले किंवा आणखीन कोणी कोणी तिकडे गेले, त्याचं इतकं काही कोणालाच विशेष वाटलं नाही. त्या लोकांना कधीही त्यांच्या भूमिका ठोस नसतात, परंतु आदित्य ठाकरे यांनी त्या पार्टीला जाणं हा या राज्यातील असंख्य लोकांसाठी मोठा धक्का होता, आणि तसा धक्का बसणाऱ्यांमधला अर्थातच मी सुद्धा एक आहे. मागील काही वर्षांमध्ये आपल्या अभिव्यक्तीवरून सुद्धा आणि अन्य जवळपास सगळ्या समाज माध्यमांवरून सुद्धा मी अनेकदा आदित्य ठाकरे यांच्या प्रगल्भ राजकीय सामाजिक भूमिकांचं जाहीर कौतुक केलेलं आहे. सुरत गुवाहाटी प्रकरणानंतर ज्या पद्धतीने आदित्यंनी खंबीरपणे भूमिका बजावली त्याची प्रशंसा अनेकदा केलेली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच मोठ्या तरुण वर्गामध्ये आदित्य ठाकरेंनी चांगलं नाव कमावलेलं होतं, परंतु या मोहित कंबोजच्या एका पार्टीला जाऊन त्यांनी त्या सगळ्यावरती स्वतःच्या हातानं पाणी फिरवून टाकलंय असं माझं स्पष्टपणे मत आहे. या व्हिडिओमध्ये आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला ज्याचं वर्णन मी ऐकवलं त्या शहाजीराजे आणि जिजाऊंच्या, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र धर्म संकल्पनेला नख लावणारी जी भारतीय जनता पार्टी आहे, तिचा या मुंबईतील तो महत्त्वाचा मोहरा आहे मोहित कंबोज. मुंबईतील मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस हे सगळं संपवण्यासाठी जी ताकद काम करते त्यांचा मोहरा आहे तो मोहित कंबोज. आणि त्याच्या पोरीच्या वाढदिवसाला तुम्ही जाता आदित्य ठाकरेजी. बरं, महाराष्ट्र धर्म वगैरे सगळे एक वेळेस बाजूला सारा, परंतु तुमच्या वडिलांचा किती अपमान केलाय त्याने, किती घाणेरड्या शब्दांमध्ये, ते कसं विसरू शकता तुम्ही आदित्यजी? आणि जर तुमच्या स्वतःच्या वडिलांच्या अपमानाचं तुम्हाला जर फारसं सोयरसूतक राहिलं नसेल आता, तर मग काय या महाराष्ट्र धर्मासाठी आणि इथल्या जनतेसाठी, इथल्या संस्कृतीसाठी तुम्ही लढणार, असा जर प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तर काय उत्तर देणार तुम्ही? त्या सुप्रिया सुळे वगैरेंचं ठीक आहे, त्यांना आता कोणी गांभीर्याने घेतच नाही या राज्यात, परंतु तुम्हीही आता त्यांच्यासारखं उत्तर देणार का? मग राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे वगैरे अशा प्रकारचं काहीतरी पुचाट. राजकीय विषय आणि कौटुंबिक समारंभ हे दोन वेगळे असतात. कुणाच्या तरी लेकीच्या वाढदिवसाला कोणी गेलं त्याच्यात गैर काय? ते राजकीय मतभेद हे का झालेले असतील? हीच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्राध्यापक दीपक पवार यांनी अगदी अचूकपणे त्यानंतर लिहिलं होतं समाज माध्यमांवरती. बहुतांश पत्रकारांनी आता स्वेच्छेने तलवारी म्यान केलेल्या आहेत, आणि जे अजूनही तगून आहेत त्यांच्यावर अस्तित्वाची टांगती तलवार आहे. ज्यांनी जनमत उभं करायचं ते लेखक, कवी, प्राध्यापक, कलावंत काही सन्मानजनक अपवाद वगळता मुजरे घालण्यामध्ये दंग आहेत. अशा परिस्थितीमध्ये मतभेद हवेत, मनभेद नको, राजकारणापलीकडे एकमेकाशी चांगले संबंध ठेवणं हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, अशा भूलथापा मारून लोक राजकारण करतात. आणि यूपी, बिहार किंवा दक्षिण भारतातल्या राजकारणापेक्षा आमची राजकीय पक्ष संस्कृती उजवी आहे अशी टिमकी वाजवतात. तेव्हा यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे अगदी सहजपणे कळून येतं. कालचं मोहित कंबोज आणि ठाकरे
यांच्यामधलं मनोमिलन म्हणजे ज्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या पक्षाच्या नेत्याच्या प्रेमापोटी मोहित कंबोजला अंगावर घेतलं, त्याची दलालखोरी उघडी पाडली, त्या सगळ्यांच्या सामूहिक थोबाडीत लगावण्याचं पुण्यकर्म ठाकरे बंधूंनी पार पाडलं आहे. फडणवीस, शेलार, तो लालबागचा अंबानी, शाहरुख खान यांची आपापली कारणं असतील तिथे जाण्यामागे त्या पार्टीला, परंतु ज्या माणसाने मराठी माणसांचा पक्ष फोडला, त्यासाठी आमदारांच्या खरेदी विक्रीपासून सगळे धंदे केले, त्याच्या मुलीच्या 16व्या वाढदिवसाला जाण्यासारखं असं ठाकरे बंधूंचं नेमकं काय अडलं होतं? या बाबतीत व्यावसायिक हितसंबंध, तथाकथित चांगुलपणा किंवा वाढदिवसाच्या आड देवेंद्र फडणवीसांशी होणारं गुप्तगू यापैकी कुठलंही कारण असलं तरी ते बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष उभा फोडण्यापेक्षा जास्त महत्वाचं होतं का? आपला किंवा आपल्या पक्षाचा, सरकारचा अपमान इतक्या पटकन विसरणे इतपत ठाकरे मंडळींना स्मृतिभ्रंश झालेला आहे का? ज्या संजय राऊतांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाची खिंड लढवली, त्यांच्याशी घृणास्पद बोलणाऱ्या माणसाशी तुम्ही दोस्ती करता आणि पुन्हा दुसरीकडे दोन भावांना एकत्र आणण्याच्या कार्यक्रमात त्यांना राऊतांना मध्ये बसवून सुद्धा घेता. म्हणजे तुमच्या बोलण्यामध्ये काही बोलणं आहे का? नाही, अजिबातच, असा त्याचा अर्थ होतो. आता याबाबत आदित्य ठाकरे स्पष्टीकरणार्थ तर राज ठाकरे त्यांच्या नेहमीच्या उपहासात्मक शैलीत बोलतीलच, परंतु त्यातून काय साध्य होणार? तुम्ही महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवणाऱ्याला मिठी मारायला उत्सुक आहात, एवढाच संदेश त्यातून जातो. असे अर्धवट स्वाभिमानी प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राच्या काय उपयोगाचे आहेत? हिंदुत्वासाठी महाराष्ट्र धर्म सोडून असंघाशी संघ केल्यामुळे सत्ता आणि मराठी समाजाचा विश्वास असं दोन्ही गमावल्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने जायचं असेल तर दोन्ही सेनांना कोणीही वाचवू शकणार नाही. हिंदुत्व आणि महाराष्ट्र धर्म या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत आणि त्यामुळे यातलं एकच काय ते निवडावं लागेल याचं भान ठाकरे मंडळींना जितक्या लवकर येईल तेवढं बरं. कारण मराठी समाज आणि हिंदू समाज असं दोन डगरींवरचं संधिसाधू राजकारण संघ भाजपच्या उघड महाराष्ट्र द्रोही राजकारणा इतकंच महाराष्ट्र द्रोही आहे. अशा परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं? सगळ्यांचीच भाजपशी दोस्ती झाल्यामुळे सगळेच लाभार्थी योजनेचा भाग होतील आणि सुखाने नांदू लागतील. मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म या गोष्टी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी बोलण्या इतपत दुर्मिळ होऊन बसतील. आपण काय करू शकतो? आपण एवढंच करू शकतो, आपण संघाच्या नॅरेटिव्हचा भाग नाही हे छाती ठोकपणे सांगू शकतो. कोणीही मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्याशी स्नेहभोजन घेतलं तरी कंबोज आणि किरीट हे महाराष्ट्र द्रोही दलालच आहेत या आपल्या भूमिकेवरती आपण ठाम राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रस्थापितांचे गड कोसळत असताना त्यांच्या डागडुजीमध्ये मदत करण्यात वेळ घालवण्यापेक्षा महाराष्ट्र धर्मावरती आधारित समकालीन सांस्कृतिक राजकारण आपण उभं करू शकतो. यांच्या नादाला सगळ्यांच्या लागून वैफल्यग्रस्त होण्यापेक्षा ते उत्तम आहे. निर्णय आपणच घ्यायचा आहे आणि तो लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. किती अचूकपणे लिहिलंय की नाही दीपक पवार सरांनी. निर्णय आता आपल्यालाच घ्यायचा आहे. लोक हो, दोन्ही राष्ट्रवादींकडून आता आपण काही अपेक्षा धरावी महाराष्ट्राच्या संदर्भात इतकी सुद्धा त्यांची लायकी राहिलेली नाही. अजित पवारांच्या धक्कादायक आणि संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या राष्ट्रवादीची छिन्न विछिन्न अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. तो दलाल प्रफुल्ल पटेल आणि भ्रष्ट सुनील तटकरे एका बाजूला आणि सुनेत्रताई पवार दुसऱ्या बाजूला अशी सगळी तारा आपण पाहतोय. आपण आता काय करावं या संभ्रमात त्या पक्षांचे सगळे आमदार आहेत. शरद पवार गट तर आता हाताच्या बोटावरती मोजता येईल इतकाच शिल्लक राहिलेला आहे. सुप्रियाताईंना नरेंद्र मोदी अमित शहांचं कौतुक आधीपासून आहेच. आता त्यांना देवेंद्र फडणवीसही पुरोगामी विचारांचे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेणारे वाटू लागलेत. त्यामुळे
राष्ट्रवादीचे दोन्ही गट नावाला भाजपच्या बाहेर आहेत, केवळ दाखवण्यापुरते. बाकी आतून ते भारतीय जनता पार्टीचा भाग बनलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. उद्धव ठाकरे एकमेव त्यातल्या त्यात बऱ्यापैकी ताकद राखून राहिलेले होते, परंतु आता त्यांनाही भारतीय जनता पार्टीशी संघर्ष करण्याची इच्छा आणि जिद्द राहिलेली नाही, हे आता स्पष्ट होत चाललंय काही गोष्टींवरनं. या अशा मग या सगळ्यांपेक्षा ते संघ भाजपला थेटपणे अंगावरती घेणारे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ लाखपटीने श्रेष्ठ आहेत. संघ भाजप पुढे अजिबात न झुकता आणि या अशा मोहित कंबोज वगैरेंच्या पार्ट्यांना न जाता त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य दिलंय. नव्या दमाची तरुण पिढी काँग्रेसच्या सोबत जोडून घेण्यासाठी ते दिवस रात्र परिश्रम घेताना दिसत आहेत, महाराष्ट्रभर फिरत आहेत. आक्रमक आणि अभ्यासू प्रवक्ते पक्षाची बाजू मांडण्यासाठी त्यांनी निवडलेत. विविध सेल कार्यान्वित केलेत. पक्षातील जुन्या धेंडांच्या नादी न लागता आपलं काम, आपली जबाबदारी ते अतिशय प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना मनसेपेक्षा आज तरी महाराष्ट्रामध्ये संघ भाजपच्या विरोधात तेच प्रामाणिकपणे लढताना दिसत आहेत. हा मुंबई महाराष्ट्रात जसा भारतीय जनता पार्टीचा मोहित कंबोज आहे, असे अनेक मोहित कंबोज भाजपने देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये निर्माण करून ठेवलेत. सत्तेच्या बळावरती पोचतायत त्यांना. त्यांच्या गैरप्रकारांवरती, भ्रष्टाचारांवरती पांघरून घातली जात आहेत. आज मुंबईसारख्या ठिकाणी या मोहित कंबोजची बायको 200 करोड रुपयांचं आलिशान अपार्टमेंट वरळीला खरेदी करतं. त्याच्या गोदी मीडिया कौतुकानं बातम्या करतं, परंतु कुणा एकालाही हा पैसा कुठून आला असावा असा प्रश्न पडत नाही. कोणी तसं विचारत नाही. त्या किरीट सोमय्या किंवा ईडी बीडीला तर हे काही दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही का. असो, हे सगळं बोलण्याचा, सांगण्याचा उद्देश हा की असे मोहित कंबोज भारतीय जनता पार्टीने सगळीकडे उभे केलेले आहेत देशभरात. ते तामिळनाडूमध्ये सुद्धा आहेत, ते पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आहेत, ते आसाममध्ये सुद्धा आहेत, ते केरळमध्ये सुद्धा आहेत, सगळीकडे आहेत. परंतु ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री किंवा त्यांचे कुटुंबीय, स्टॅलिन आणि त्यांचे कुटुंबीय, राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे हो असं म्हणत त्या तिकडच्या मोहित कंबोजांकडे जात नाहीत. स्टॅलिन असो, ममता बॅनर्जी असो, केरळचे विजयन असोत किंवा केरळमधल्या काँग्रेस पक्षाचे सगळे लोक असोत, ते संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निर्धाराने आणि प्राणपणाने लढत आहेत. केंद्रीय सत्तेची ताकद वापरून निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेची मदत घेऊन नरेंद्र मोदी, अमित शहा त्या सगळ्यांना नामोहरम करण्यासाठी जंग पछाडत आहेत, पाहतोय आपण. परंतु ते लोक दाद देत नाहीयेत अजिबात. संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे असं लढायला लागतं, तेव्हा कुठे यश मिळतं. राजकारण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे असा पुचाटपणा तुम्हाला कधीच आता यापुढे महाराष्ट्रात सत्ता देऊ शकणार नाही. संघ भाजपच्या सोबत त्यांच्याच पातळीवरती येऊन लढावं लागेल, तरच निभाव लागू शकेल. ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि बाकीचे लोक ते करतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला यशस्वीपणे रोखतात. इथे आपल्या महाराष्ट्रात, मुंबईत मोहित कंबोजच्या पार्टीला जाणाऱ्यांकडे ती ताकदच मुळात उरलेली नाहीये. संपलेले विरोधी पक्ष आधी भारतीय जनता पार्टीला आतून पूर्णपणे मॅनेज झालेले. आणि म्हणूनच जसं प्राध्यापक दीपक पवार सरांनी परवा त्या पोस्टमध्ये शेवटी लिहिलं होतं, त्याप्रमाणे आपण एवढंच करू शकतो. आपण संघाच्या नॅरेटिव्हचा भाग नाही हे छातीटोकपणे सांगू शकतो. तुम्ही, मी, आपण सगळे. कोणी कंबोज, किरीट सोमय्या यांच्याशी स्नेहभोजन घेतलं तरी कंबोज आणि किरीट हे महाराष्ट्रद्रोही दलालच आहेत. या आपल्या भूमिकेवरती आपण ठाम राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रस्थापितांचे गड कोसळत असताना सगळ्या विरोधकांचे त्यांच्या डागडुजीला मदत करण्यात आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा महाराष्ट्र धर्मावरती आधारित समकालीन सांस्कृतिक राजकारण उभं करण्यामध्ये आपण मदत करू शकतो. सगळेजण यांच्या नादाला लागून वैफल्यग्रस्त होण्यापेक्षा ते उत्तम आहे. निर्णय आपणच घ्यायचा आहे आणि तो लवकरात लवकर आपल्याला घ्यावा लागणार आहे. याचाच विचार करूया. प्रेक्षक हो, लोक हो, काय वाटतं तुम्हाला या सगळ्या विषयाबाबत ते तुमच्या प्रतिक्रियांमधून जरूर कळवा मला. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहील. परवाच्या भागामध्ये मी आवाहन केलं त्यानुसार तुम्ही मदतीचा ओघ सुरू केला, त्याबद्दलही धन्यवाद.
तो ओघ असा सुरू राहावा अशी विनंती. आजच्या भागात इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.